बातमी हीच आहे सीजेपीच्या आंदोलनासंदर्भातली। आम्ही तुम्हाला आंदोलनाच्या पहिल्या दिवसाची 8 दृश्य दाखवतोय। ही दृश्य कदाचित तुम्ही पहिल्यांदा पाहताय। तुम्ही जर सोशल मीडिया पाहत असाल तर तिथं यातली काही दृश्य आली असणार। पण दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर ज्याप्रमाणे लाठीचार्ज केलाय ते पाहता अक्षरशः अंगावर काटा येतो। पहिली घटना आहे एका युवकाची। एक जण पोलिसांचा मार खाऊन जमिनीवर पडलेला आहे तर पोलीस आणखी एका तरुणाला लाठ्या काठ्याने मारतायत। दुसरी घटना आहे स्वागताची। पोलिसांनी झोडपून काढल्यानंतर आंदोलक एका ठिकाणी बसलेले, त्याच वेळी त्यांच्या बाजूने पोलीस आणि जवान जाताना दिसतायत। ज्या पोलिसांनी त्यांच्यावर काठ्या घातल्या त्यांचं स्वागत आंदोलक करताना दिसतायत। हा गांधीवादी मार्ग वेगाने व्हायरल झालेला आहे। तिसरी दृश्य आहे आंदोलकांच्या उचलबांगडीची। मुलं असोत की मुली, पोलिसांनी जसे दिसतील तशी त्यांची उचलबांगडी केली। काही वेळेस तर मुलांसोबत त्यांचे आई वडीलही दिसतायत। त्याच वेळी उचलबांगडी केलेली पाहायला मिळते। हे आंदोलन नेमकं कुणाचं? सत्ताधाऱ्यांचं म्हणणे हे षडयंत्र आहे। पण आंदोलनामध्ये अनेक आंदोलक हे अल्पवयीन दिसतायत। त्यांचं वय 16-17 वर्षांच्या मुलीही या आंदोलनात दिसून येत आहेत। या मुली सरकारला सवाल करताना दिसतात। आणखी एक दृश्य, यात एका मुलीवर दुसरी महिला जवान अक्षरशः काठ्यांचा पाऊस पाडते। ही दृश्य स्वतंत्र बघितली तर विश्वास बसत नाही अशी परिस्थिती आहे। आणखी एका दृश्यात दिल्ली पोलीस कटघऱ्यात आहेत, कारण खुद्द पोलिसच आंदोलकांवर दगडफेक करताना दिसतात। काही ठिकाणी दिल्ली पोलिसांनीच गाड्यांची तोडफोडही केली आहे। कॅमेऱ्यांच्या नजरेतून आता सहज काही सुटणं शक्य नाहीये। आश्चर्य म्हणजे काय तर काही जण प्लेन कपड्यांमध्ये पोलिसांची काठी घेऊन फिरतायत। हे दिल्ली पोलीस आहेत की त्यांच्या नावावर पोलिसांनीच काही गुंडांना आंदोलनात काठ्या घालण्यासाठी घुसवलंय असा संशय यावरून व्यक्त केला जातोय। कारण आंदोलकांनी या गुंडांनी पकडलं, कुठल्याच अर्थानं ते पोलीस वाटत नाहीत। त्यामुळे दिल्ली पोलिसांच्या नीती आणि नियतीवर प्रश्नचिन्ह या निमित्तानं उपस्थित होत आहे। ही या सगळ्या आंदोलनाची 8 प्रमुख दृश्य। तर काल नवी दिल्लीमध्ये सीजेपीनं संसद भवनावर मोर्चा काढला होता। यावेळी मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली। या आंदोलनातील काही दृश्य समोर आली आहेत। अरे स्टैम्पीड हो जाएगा, स्टैम्पीड स्टैम्पीड हो जाएगा।